पाहूयात पुढची बातमी। पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव आहे। मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली। स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी आहे। 10 वर्षांनंतर पार्किंग दर वाढण्याची तयारी केली जाते। रस्त्याबाहेरच्या पार्किंग सुविधांवर आता नवे दर लागू होणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, आता 10 वर्षांनंतर पार्किंगचे दर वाढवण्याची तयारी केली जाते, नेमकी कितीपर्यंत वाढ होऊ शकते, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ आहे। जवळपास ते 37 असे सार्वजनिक वाहनतळ आहे। त्यातले 26 रस्त्यावरील पे अँड पार्क आणि 350हून अधिक जे रस्त्याबाहेरील पार्किंग सुविधा आहे त्या ठिकाणी हे नवे दर लागू करण्यात येणार आहे। या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी सुद्धा देण्यात आली असून आता अंतिम निर्णयासाठी स्थायी समिती आणि महासभेकडे हे पाठवण्यात येणार आहे। आज ही महासभा सुद्धा आहे, कदाचित आजच हे पाठवलं जाईल आणि त्यामध्ये मंजुरी करण्यात येईल। परंतु ते जे रेट आहेत, त्याचे जे दर आहेत ते 40% वाढवण्याचा हा प्रस्ताव आहे। यापूर्वी बीएमसी मध्ये 2015 मध्ये याचे जे रेट आहेत ते 200 ते 300% वाढवण्याचे सुचवण्यात आले होते, परंतु त्यावेळेस या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती। आता सुधारित प्रस्ताव जो आहे तो तयार करण्यात आला असून आयुक्तांकडे सुद्धा पाठवण्यात आला आहे आणि आता तो या सभेमध्ये जर मंजूर झाला तर नवीन दर लागू होतील। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी। तर पार्किंगच्या शुल्कामध्ये आता 40% वाढीचा प्रस्ताव आहे। मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला आता तत्वतः मंजुरी देण्यात आली।